चला करूया आपण सामन्याला सुरुवात। मॅच तुम्हाला बघा मिळेल जिते आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करणारा कैलासवासी शाम स्पोर्ट्स रोडपाली यांच्यामधील लढत। आदित्य पाटील आपण संपर्क साधा। आराध्य 11 जुतोआई जिते आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करणारा लेट कैलासवासी शाम स्पोर्ट्स रोडपाली या दोन दिग्गज संघांमधील ही लढत। फ्रेश मॅच। पहिल्या फेरीतील पहिला सामना। सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये आलेत। फर्स्ट बॉल। पहिल्याच बॉलवर बबुल भगतचं आक्रमण। बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। पहिलं षटक फेकत असताना हरेश गावण ज्या गोलंदाज आपण जिते संघाकडून बघतो आणि पॉवर प्लेचा हे पहिलं षटक। लक्षात घ्या दोन्ही टीमला दोन रिव्ह्यू आहेत। एक जो स्पेशल रिव्ह्यू वाईट साठी देण्यात आलाय, दुसरा जो रनआउट आणि बिमर साठी तुम्ही पंचांना चॅलेंज करू शकता DRS चा वापर करत असताना। बॉल तयार। यावेळेस 23 तरार चेंडू स्पीड जनरेट करत असताना हा आलेला वेगवान बॉल आपण बघितला। मागील बॉल थोडंसं हाफ ट्रॅकर यूज केलं, त्याच्यावर चौकार आला आणि तदनंतर हा आलेला निर्धाव चेंडूची सांगता मात्र मैदानामध्ये होताना असं बघितलेत। पॉवर प्लेचं पहिलं षटक रणांगणामध्ये सुरू आहे। तुम्हाला अगदी एक खेळाडू डीप काऊ कॉर्नरला बघायला मिळेल, एक खेळाडू 30 सर्कलच्या रिंगणातून लॉंग ऑफ कडे इनफिल्डचा आपण विचार केला, शॉर्ट कव्हर पॉईंट कडे, तदनंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन असे फिल्डिंगचे व्यवहार असणार। क्षेत्र खाली निवडले, मोठा चेस फिल्डरसाठी बॉल वेगानं चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं। आणखी एक चांगला फटकार अगदी बघितला आपण आलेला हा चौकार। तर याच दरम्यान सन्माननीय चेरवली गावचे जावई बादलजी मात्रे कालंद्रे यांच्याकडून या स्पर्धेसाठी 500 रुपयाचा आर्थिक सहाय्य आम्हाला लाभले, तर त्यांचं सुद्धा सहर्ष आम्ही स्वागत करते। 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि रन फलकावर धावा लागलेत 8। पहिले 2 चौकार आतापर्यंत बबुल भगतच्या बॅटमधून आपण बघितले। हे मैदान लकी आहे खरं तर। आपण बघितलं तर अगदी कैलासवासी शाम स्पोर्ट्स रोडपालीच्या दृष्टिकोनातून डे टुर्नामेंट मध्ये आम्ही या संघाला याच मैदानामध्ये बघितलं होतं। एक बॉल मध्ये 7 धावांची गरज असताना 2 वाईड मिळाले, तदनंतर षटकार लगावत असताना तो सामना फिनिश होताना आम्ही बघितला होता। आणि आज रजनी स्पर्धेमध्ये हे दोन्ही संघ, जिथे संघाचा देखील प्रवास फार चांगला होता डे टुर्नामेंट मध्ये। गोलंदाज तयार। बबुलसाठी शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये तरंगतोय, फिल्डर डाऊन द बॉल, टिपलाय झेल आणि पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या रोडपाली संघाला बबुल भगतच्या खेळीचा अंत। आठ धावांवर पहिली विकेट मात्र मैदानातून बाहेर झाली। पहिला धक्का टीमला मिळाला। नवीन फलंदाज बॅटिंगसाठी आता मैदानामध्ये दाखल होत असताना वन डाऊनची भूमिका या खेळामध्ये भरपूर महत्त्वाची राहिली आणि बघायचं आता पहिली विकेट घेण्यामध्ये यश मिळालं। गोलंदाज हरेश गावण या खेळाडूला आपण बघितलं आणि 8 वर पहिली सफलता त्यांच्या नावी लागली। 2 विकेट माफ करा 2 चौकार इथे आलेत। दुसरा नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय। गोलंदाजी मार्कवर हरेश तयार असताना आपण बघितलंय। मान्यवरांचं शुभ आगमन। तर याच दरम्यान ज्यांचं आगमन झाले, वाजे गावामध्ये कुठली स्पर्धा असो त्यांचं योगदान आम्हाला नेहमी लाभतं आणि निश्चितच
क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करणारे असे आमचे व्यक्तिमत्व, कुठली स्पर्धा असो सर्व ट्रॉफीज ते आम्हाला पुरस्कृत करतात. ते वाजे गावचे पोलीस पाटील सन्माननीय नरेश दादा पाटील त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी सुद्धा 1 ते 6 क्रमांकाच्या ट्रॉफ्या पुरस्कृत झाल्या. ते नरेश दादा पाटील पोलीस पाटील वाजे त्यांचे इथे शुभागमन झाले. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करते आणि सर्व फटाके सुद्धा त्यांच्याकडून आम्हाला पुरस्कृत झालेत. त्यांचं विशेष आभार. आक्रमण केलं, स्टँडर्ड शॉट आहे, अगदी चांगला फटका गॅप मध्ये एक्झिक्यूट केला. थोडस मला वाटतं 3 ते 4 इंच बॉल आतमध्ये पडला आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. सो मच. तर चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी आमचे 40+ चे जबरदस्त खेळाडू महेंद्र पाटील उर्फ बालू यांच्याकडून 500चं कॅश प्राइज आहे. आणि 4 तारखेला 40+ विरुद्ध महावितरण 11 अशी लढत आहे. तर निश्चितच आमचे वकील साहेब इथे स्पर्धेला रजा घेत असताना क्षीरसागर साहेब, कदम साहेब त्या सर्वांचे खूप खूप आभार. आमच्या प्रेमाखातर पिंटू शेटवरती असणारं प्रचंड प्रेम आणि त्यांची मैत्री ते इथे या ठिकाणी आले आणि या स्पर्धेची रजा घेत असताना ते सर्व मान्यवरांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करते. तर पहिलं षटक जे मैदानामध्ये फेकलं गेलं आणि या बॉलवर शशी जाधव ज्याच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार आपण बघितले. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कैलासवासी श्याम स्पोर्ट्स रोडपाली हा संघ पोहोचलाय 17वर 1 खेळाडूच्या मोबदल्यानं. तर जीते संघाच्या गोलंदाजांसाठी असणारे इथे सुवर्ण संधी. हॅट्रिक घेतली तर बादलजी म्हात्रे यांच्या माध्यमातून तब्बल 500चं कॅश प्राइज असणार आहे. पेन अंबिवली यांच्या बादलजी म्हात्रे पेन अंबिवली यांच्या माध्यमातून जीते संघाच्या सर्व गोलंदाजांसाठी असणारे सुवर्ण संधी. विकेट हॅट्रिक घेतली तर 500चं कॅश प्राइज असणार आहे. तर सुवर्ण संधी असणारे सर्व गोलंदाजांना इथे मात्र काय होणार, काय बिघडणार. ओव्हर टू वैभव सर. थँक्यू आदित्य. नेरेगावचे साहिल मगर यांचं इथे शुभागमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. साके एंड कडे परेश कडके टेनिस क्रिकेट विश्वामधील मोस्ट डेंजरस बॅट्समन आणि पहिला बॉल त्याला चॅलेंज करत असताना वाईड यॉर्कर यूज केला. थोडंसं हाफ व्हॉली खेळण्याचा त्यांनी तिथे जरूर प्रयत्न केला परंतु बॅट अँड बॉलमध्ये कॉन्टॅक्ट जमला नाही. रन फलकावर धावा आता थांबलेत. 17वर धावा आपण बघतो. गोलंदाजीसाठी आलेला नवीन गोलंदाज रुपेश म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतो. जीतीय संघाकडून गोलंदाज सज्ज होत असताना दुसरा बॉल परेशसाठी. परेश षटकेचं आक्रमण, बॉल इनसाइड आउट करत असताना चेंडू चालला डीप कव्हर पॉइंट कडे. वेगवान राहिला हा फटका, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. रेफर करत असताना थर्ड अंपायर कडे. तिसरे पंच जॉईंट ऑन स्क्रीन कारण गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आलाय. तर याच दरम्यान त्यांचं आगमन झालंय. विष्णू मामा भगत उत्कृष्ट सुट्टी केमेकर म्हणून बैलगाडा क्षेत्रात त्यांचं नाव लौकिक आपल्याला पाहायला मिळतंय. बिंदोडच्या क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव पूर्णपणे आपल्याला लौकिक पाहायला मिळतं त्यांचं आगमन या स्पर्धेनिशीर त्यांचंही सहर्ष स्वागत. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली. गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आलाय. गोलंदाज रुपेश. हा फुलटॉस बॉल होता. पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना मिड विकेटला प्रोटेक्शन तयार होतं. फील्ड तिथे करत असताना फिल्डरला आपण बघितले 1 रन या बॉलवर पूर्ण होत असताना. परेश कडके म्हटलं तर सगळ्याधिक लोकप्रिय हा खेळाडू रोडपाली संघाचा. एका बाजूला आपण विचार केला तर गोलंदाजी मार्क रुपेश सज्ज होत असताना संघाचा टोटल आपण बघतो 22 धावांपर्यंत आतापर्यंत टीमनं मजल मारली. 1 गड्याच्या मोबदल्यानं ही धावसंख्या आतापर्यंत आली आहे. गोलंदाज तयार रुपेश. स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता शशी यांचा परंतु बॉल अचानक टेकअप झाला. विकेटचा विचार आपण केला तर खेलपट्टी पाटा विकेटचा इथे नक्कीच बनवण्यात आली आहे परंतु अचानक बॉल टेकअप झाला तिथे
त्यामध्ये गोलंदाजाचं गुणकौशल्य देखील असतं. रुपेशला डॉट बॉल फेकण्यामध्ये यश मैदानामध्ये मिळालंय. काय बॉल होता, अप्रतिम. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू रिलीज केला, फलंदाजाला अजिबात मुभा दिली नाही. हा फटका खेळण्यासाठी पूर्णतः हा शॉट ब्लॉक केला त्यांनी आणि डॉट बॉलची ते सांगता होत असताना बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना अँगल बनवत असताना हा चेंडू फलंदाजांच्या अगदी हा वीक झोन मध्येच म्हणावा लागेल आणि हा डॉट बॉल. रुपेश म्हात्रे चांगली गोलंदाजी त्याने केली. 5 बॉल फेकत असताना 5 रन त्याने आतापर्यंत खर्च केल्या. शेवट गोड करायचं होतं. अप्रतिम कमबॅक, जबरदस्त गोलंदाजी रुपेश म्हात्रेची. या ओव्हरमध्ये सेकंड पॉवर प्ले मध्ये त्यांनी फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केला. जरूर त्यांना कोणती विकेट मिळाली नाही, परंतु फलंदाजांमध्ये त्यांना थांबवण्याचं जरूर यश मिळालंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. बॅटिंग करणारा रोटपाली संघ जाऊन पोहोचलाय 22-22 एक फलंदाजाच्या मोबदल्यानं. तर बादलजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून जिथे संघाच्या गोलंदाजांना इथे मात्र मेडन ओव्हर जर घेतली तर 500चं कॅश प्राइज असणार आहे. इथे मात्र अकाउंट ओपन होत असताना बादलजी म्हात्रे पेन आंबिवली यांच्या माध्यमातून आपल्याला जिथे संघाचा मनोबल वाढवत असताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगलीशी लढत पाहायला मिळते. आदित्य खुटारकर रोटपाली यांच्याकडून रोटपाली संघासाठी शुभेच्छांचा वर्षाव होते, त्यांचाही स्वीकार आपण करूया. हरीश गावंड तृतीय षटकामध्ये गोलंदाजी करतील. रन फलकावर धावा आहेत 22. खेळाचं पहिलं सत्र, पहिला डाव रणांगणामध्ये सुरू असताना बॉलर तयार. बाउन्सर अटेम्प्ट केला, परंतु भरपूर शॉर्ट लेंथ होती. फलंदाजानं सोडून दिला या बॉलला आणि विकेट किपरकडे चेंडू ट्रॅव्हल होत असताना इथे सुरुवात झाली डॉट बॉलला. आम्ही याच गोष्टीसाठी तुमच्याकडे DRS दिलाय. तुम्हाला जेव्हा संशय निर्माण होईल तेव्हा तुम्ही पंचाने दिलेल्या निर्णयाला व्हाईट बॉलला तुम्ही चॅलेंज करू शकता. यासाठी प्रत्येक टीमला DRS दिले. हरीश पुन्हा एकदा सेकंड बॉल या ओव्हरचा. परेश कडके या बॉलवर कंप्लीट करू शकला नाही. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आणि फिल्डर दूर आहेत. 1 रन बनली आहे. सिंगलवर संतुष्ट होत असताना सिंगलच्या मदतीनं स्ट्राईक रोटेट करण्याचं काम इथे जरूर करत असताना रन फलकामध्ये थोडासा बदलाव 2.2 अर्थात तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ संपलाय. रन फलकावर धावा लागले 23 एक गड्याच्या मोबदल्यानं. बॉल तयार. शशी जाधव साठी अगदी लेंथ अँड लाईन मध्ये हा बॉल आपण बघितला. मिडल स्टंप वर हिटिंग होत होता आणि अगदी यष्टांच्या समोर पायचीत पकडले गेले. शशी जाधव लेग बिफोर द विकेट, फलंदाज बाद. तर महेशजी गवते साहेब नेरे यांचं इथं आगमन झालंय. त्यांना विनंती आहे या स्पर्धेनिश्चित आपलं सरचे स्वागत आहे. 23 धावा फलकावर असताना दुसरा गडी मात्र इथे गमावला गेलाय रोटपाली संघाकडून. परेश कडके सारखा एक नावलौकिक आणि प्रतिभाशाली खेळाडू, त्याचे पॅडल स्वीप, त्याचा स्वीच शॉट, त्यानंतर त्याचा अगदी बघितला तर अगदी म्हणायचं झालं ज्याला आपण झाडू शॉट म्हणतो, तो नेहमी फार नावलौकिक राहिलेला फटके आहेत. परंतु परेश कडके या मैदानावर डे टुर्नामेंटमध्ये देखील परेशने नाराज केलं होतं. आज रजनी स्पर्धेमध्ये टीमकडून आणि आमच्या संपूर्ण क्रिकेट रसिकांकडून भरपूर काही अपेक्षा त्याच्याकडून आहेत. लोअर फुलटॉस बॉल राहिला दिशा देण्याचं काम केलं. सूरज भोईर बॅटिंगसाठी मैदानामध्ये आलेत. एक सिंगल या बॉलवर पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाजांना आपण बघितलं. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मैदानामध्ये सुरू असताना एक धाव्यानं संघ पुढे चाललाय. अगदी मैदानामध्ये मागील षटक रुपेश म्हात्रेनं ज्या पद्धतीनं फेकलं, अगदी हरीश गावंडला नवीन ऊर्जा गोलंदाजीतून मिळाली आहे आणि चांगली गोलंदाजी. 4 बॉल त्यांनी फेकलेत, 2 सिंगल, 1 विकेट, 1 डॉट बॉल या ओव्हरमध्ये त्यांनी फेकलेत. उत्कृष्ट गोलंदाजी परेश कडके. फटका सजवलाय, बॉल चालला डीप मध्ये, मिड विकेट मध्ये फिल्डर तैनात आहेत. 1 रन या बॉलवर पूर्ण झाले. दुसऱ्यासाठी कोणती मानसिकता दाखवली नाही.
आतापर्यंत परेश खडकीची वैयक्तिक खेळी आपण बघितली 6 चेंडूमध्ये 7 धावांचं योगदान त्याने दिलंय 2.5 चेंडूचा खेळ संपलाय 25 वर 2 अशी सद्यस्थिती बॅटिंग करणाऱ्या रोटपाली संघाची आपण बघतोय। हरेश कामन चांगली कामगिरी करत असताना पहिलं षटक थोडंसं महागड राहिलं परंतु काय अफलातून कमबॅक राहिलं या ओव्हरमध्ये हरेश कामनचा आपला टीमचा मुख्य खेळाडू पहिल्या ओव्हरमध्ये थोडंसं अपयशी राहिला परंतु संघानं त्याच्यावर विश्वास ठेवला तरी देखील त्याला वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक फेकण्याची जबाबदारी दिली आणि या ओव्हरमध्ये हरेशनं स्वतःला सिद्ध केलं आणि या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना त्यांनी फक्त 4 धावा खर्च केल्या 1 विकेट देखील घेतली। पाणी घेऊन जा खेळाडू कक्षामधून 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि रन फलकावर धावा आपण बघितला तर बॅटिंग करणारा रोटपाली संघ जाऊन पोहोचलाय 26 धावांवर 2 खेळाडूंच्या मोबदल्यानं। हॅट्रिक साठी फलंदाजांना सुवर्ण संधी लगातार 3 षटकार ठोकले तर लगातार 3 चौकार देखील आले तरी बालूशेठ पाटील यांच्याकडून डॉट बॉल इथे आलाय। बालूशेटनं काहीतरी बक्षीस लावायचं मला वाटतं हॅट्रिक साठी 1000 चौकार आणि षटकारांच्या हॅट्रिक साठी बालूशेट समर्थक। चला मैदानामध्ये आपण जाऊया। रन फलकावर धावा लागले टोटल 26। आता गोलंदाजीसाठी आलेला रोहित म्हात्रे याला आपण बघतो लगातार 2 चेंडू डॉट फेकलेत। परेश सारखा आक्रमक खेळाडू मैदानामध्ये असताना सूरज भोईर सारखा आक्रमक खेळाडू मैदानामध्ये असताना धावांची टंचाई मैदानामध्ये निर्माण झाली। बघा काय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी सध्या मैदानामध्ये सुरू असताना जिथे संघाची लाजबाब गोलंदाजी प्रयत्न करावा लागेल। रोटपाली संघाला इतक्या लवकर हार मानून जमणार नाही। खेळाचं पहिलंच सत्र सुरू आहे अजून आपण बघितले तर या ओव्हरमध्ये चांगली उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी करत असताना रोहित म्हात्रे लगातार 3 डॉट बॉल सूरज भोईर साठी त्याने फेकलेत। बघायचा हा 4था चेंडू या ओव्हरचा टॅप केलाय बॉलला 1 धावेचा प्रयत्न आता परेशला स्ट्राईक एंड कडे आणला जाईल यात मात्र शंका होणार नाही। नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतील अंतिम सामना होईल जय मातादी दिघोडे संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करणारा आदित्य किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा दोन्ही संघांच्या आम्ही कॅप्टनला विनंती करू। दिघोडे संघाचे कॅप्टन आणि ट्रॉम्बे कोलीवाडा संघाचे कॅप्टन आपण नाणेफेकीच्या आधी लगेच संपर्क करायचा आहे। 27 वर संघाचा डाव थांबलाय धावांची गती फार कमी आहे। परेश खडके त्याच्या बॅट मधून आक्रमण झालंय जास्त वेळ शांत बसायला मी काही संत नाही हे सांगत असताना ठोकलाय षटकार। आम्हाला स्पर्धा आठवते काय अप्रतिम दर्जाचा इन्फॉर्म मध्ये असणारा परेश खडके आम्ही बघितला होता। खरे तर सिद्धी करवल्याची एंड ऑफ द सीझनची रजनी स्पर्धा परेश खडकेने संपूर्ण मैदान गाजवून सोडलं होतं आणि आज पुन्हा एकदा सुरुवातीला शांत दिसला परंतु आता आक्रमण करत असताना संघाचं टोटल वाढलंय 33 वर धावसंख्या। स्लोअर वनचा वापर केला यूज केला गती परिवर्तन केला आतमधून बॉल बाहेर गेला पंचांनी रेफर केला तर थर्ड अंपायरकडे बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे। पंचांनी दिलेल्या डॉट बॉलला चॅलेंज त्यांनी केला DRS चा वापर करत असताना जसं IPL मध्ये आपण सातत्याने बघतो तशाच पद्धतीनं DRS साठी इथे वापर करण्यात आलाय।
तिसरे पंच आमच्यासोबत जॉईंट होत आहेत. हिरामन भोसले सरांना आपल्याला जरूर बघायला मिळेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल इथे येईल. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना हे षटक देखील आता एंड होईल. या ओव्हरमध्ये धावा आल्या 7 धावांसाठी स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय मैदानामध्ये रोटपाली संघ. 4 ओव्हर पाहता पाहता संपल्या आणि संघ पोहोचला 33 वर. 2 गड्यांच्या मोबदल्यानं O2 डीजे. शेवटचे 6 बॉल आता उर्वरित राहिलेत. सूरज भोगीर इतकाही मैदानामध्ये त्याचा ताल आणि सूर बॅटिंग मधून त्याला गबसला नाही. परेश कडके सारखा एक महानतम खेळाडू जो सलामीला आलाय त्यानं मैदानामध्ये जरूर एक षटकार दाखवले, परंतु इतकी जास्त धावा त्यांनी जरूर मैदानामध्ये केला नाही. धावसंख्येचं टोटल 4 ओव्हर नंतर संघ पोहोचला सध्या 33 धावांवर. परेश कडके खेळतोय वैयक्तिक 8 बॉलमध्ये 13. सूरज खेळतोय 6 बॉलमध्ये फक्त 3. त्याचं 50 स्ट्राईक रेट. वेट केलं, वॉच केलं आणि डॅन प्ले रिस्क घेतली परेशनं. डेंजर एंड कडे तो धावत होता, कारण माहिती त्याला स्ट्राईक एंड कडे येणं गरजेचं. पंच सांगतायत की बाईकच्या स्वरूपानं ही रन. आज सूरजला अजिबात बॅट अँड बॉल मध्ये जेवढा कॉन्टॅक्ट साठी तो ओळखला जातो ते त्याला जमलं नाही. हे काम बबुलनं सुरुवात करून दिली, परंतु तो जास्त वेळ मैदानात थांबला नाही आणि जबाबदाऱ्या परेशच्या खांद्यावर. 5 बॉल आता तो खेळेल यात मात्र शंका नाही. संघ 34 वर थांबलाय. फायटिंग टोटल येणं गरजेचं आहे, कारण ज्या पद्धतीनं जिते संघानं गोलंदाजी केली आज त्यांची गोलंदाजी लाजबाब राहिली आहे. शेवटचे 5 बॉल आता उर्वरित शिल्लक असता रणांगणामध्ये बघायचं आहे कोण कोणावा हवी होणार. शेवटच्या षटकामध्ये प्रतीक म्हात्रे गोलंदाजी करतोय. पहिला बॉल त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने फेकला, फलंदाजाला थांबवलं जरूर, परंतु जी वेळ मिळाली अवधी मिळाली त्याचा फायदा उचलत असताना अगदी बघितलं आपण परेशनं स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. भरपूर प्रेक्षक मैदानाच्या 4ही बाजूला लाईव्ह पाहणाऱ्यांची प्रेक्षकांची संख्या देखील वाढली आहे, कारण जेव्हा जेव्हा परेश कडके सायकल एंडकडे असतो तेव्हा तेव्हा अनेक ऑनलाईन प्रेक्षक वर्ग याला पाहणं, त्याचा खेळ पाहणं नेहमी पसंत करतात. स्लोअरमनचा वापर केला, अप्पर कर साईडला खेळला, फिल्डनं पोहोचण्याचा प्रयत्न केला. पहिल्या अटेम्प्टमध्ये बॉल हातामध्ये आला नाही, संपला कार्यक्रम. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. थर्ड मॅन अगदी बघितलं आपण, शॉर्ट थर्ड मॅन, फर्स्ट स्लीप, लेग स्लीप, शॉर्ट लेग, हा जो एरिया पाठीमागचा शॉर्ट पॉइंट पर्यंत तो सगळ्यात वेगवान एरिया. या मैदानाचा निमुलता भाग, उतरता भाग तिकडे, त्यामुळे बॉल सुटला तर थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो. आणि हा फटका बघा, परेश कडकेचं आक्रमण, इट्स आउट ऑफ द पार्क, 6 रन. परेश कडकेची स्तुती करावी लागेल. जसं म्हटलं जातं ना की फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. परेश यांना थोडंसं बऱ्याच टुर्नामेंटमध्ये चाचपताना आम्ही बघितलंय. आज त्यांनी त्याचा क्लास दाखवला. सुरुवातीला तो शांत राहिला, नवीन चेंडूची पूर्तता करा, तदनंतर जसा वेळ सेट झाला, बॉलवर नजर बसली, तसं त्याचं आक्रमण आपण बघतो. संघिक टोटल संघ पोहोचलाय फायटिंग टोटल ऑन बोर्डवर 44. 10 चेंडूमध्ये 23 धावा करणारा परेश कडके एकतर्फी एक बाजू त्याने लावून धरली. संघाचा संपूर्ण डाव सावरत असताना सध्या आपण मैदानात बघू शकता. अंतिम 3 चेंडू मैदानात फेकले जातील. ही लढत संघर्षाची, ही लढत चुरशीची मैदानात सुरू असताना दोन्ही संघांना अनेक वेळा या मैदानामध्ये त्यांची येणं जाणं होत असतं. डे टुर्नामेंटमध्ये देखील एकाच लॉट्समध्ये खेळताना आम्ही दोन्ही टीमला बघितलंय. बघायचं अंतिमचे 3 चेंडू काय सांगून जाते. मला वाटतं मॅच बॉल आलाय.
प्रत्येक बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी मॅच बॉल नेहमी इम्पॉर्टंट राहतो आणि तो मॅच बॉल मैदानामध्ये आलाय. 44 धावा आपण फलकावर बघतो. शेवटचे 3 बॉल आता उर्वरित राहिलेत. 2 फक्त फलंदाज गमावलाय. परेश खडकेचं आक्रमण तुम्ही बघितलं. 2 षटकार त्याने आतापर्यंत दाखवलेत. 2 चौकार देखील दाखवलेत. चांगली आणि उत्कृष्ट खेळी तो मैदानामध्ये साकारत असताना सांघिक जबाबदारी का असतात. सुरुवातीला संघाचा डाव आपण बघितला तर पहिली ओव्हर फार सुंदर राहिली होती, परंतु तदनंतरच्या 3 ओव्हर ज्या थोडंसं अनबॅलन्स आपण बघितलं. आता बॅलन्स करण्याचं काम केलंय परेशनं. काय गोलंदाजी आहे इथे. आपल्या भात्यातील अस्त्र वापरलं. यॉर्कर लेंथवर हा चेंडू तिथे ठेवला. अगदी बघितलं वाईट यॉर्कर. मोस्ट सक्सेसफुल बॉल त्यांनी आपल्या भात्यातील अस्त्राचा वापर करत असताना परेशला या चेंडू गणित थांबवलं. डॉट बॉल इथे आलाय. धावा आहेत 44. अंतिमचे 2 चेंडू जे टार्गेट सेट बॉल राहतील. डेफिनेटली मी म्हटलं होतं की परेश 6चे 6 चेंडू खेळतील आणि सध्या तोच त्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचा फेवरेट शॉट अगदी पडून पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. टायमिंग जुळलं नाही. बॉडी बॅलन्स या खेळामध्ये जेव्हा पॅडल स्वीप खेळतो पण तो पॅडल स्वीप खेळत असताना जेव्हा बॉडी झोकून देतो तेव्हा आय आणि हँड कॉर्डिनेशन महत्वाचं असतं. ते बिघडलं. आणखी एक डॉट बॉल आल्या. मागील 2 चेंडू निर्धाव. प्रत्येक मात्रेची स्तुती करावी लागेल. उत्कृष्ट गोलंदाजी. शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील. अंतिम बॉलवर लॉंग हिट. शेवट गोड केलाय. एंड इज वेल आलाय हा दमदार षटकार. धावा झालेत 5 ओव्हरमध्ये 50. 51 धावांचं आव्हान. जितो आई जिते या संघासमोर. बघायचं कशी राहिली फाईट आता द्वितीय सत्रामध्ये, कारण फायटिंग टोटल तर बनलाय. जाऊया डीजे कडे. धन्यवाद डीजे. पहिले सत्र संपलं. 10च्या सरासरीनं 5 ओव्हरमध्ये 50 धावा रोटपाली संघानं उभारल्या. या बघितलं आपण तर हरीश गावंत 10च्या इकॉनॉमीमध्ये त्याने 2 ओव्हर फेकत असताना 10.5च्या इकॉनॉमीमध्ये 21 धावा खर्च केल्या. 2 विकेट त्याला मिळाले. तदनंतर एकही गोलंदाज रुपेश रोहित प्रतीक यांना विकेट मिळाले नाही. प्रतीक भरपूर महाग ठरले. 16 धावा त्यांनी खर्च केल्या अंतिम ओव्हरमध्ये आणि अशा टोटल 50 धावा फलकर आपण बघतो. तर याच दरम्यान सर्वांचं आगमन झालंय. वाजेगावातील ग्रामस्थ आपल्याला पाहायला मिळतील. तर नंदकुमारजी पाटील, त्यानंतर नारायणजी मस्कर, त्यानंतर नरेशजी पाटील, त्यानंतर आपण पाहूया जयदाजी पाटील वाजीपूर यांचं आगमन झाले. त्यांना विनंती आहे सर्व मान्यवरांना आपण या स्पर्धेनिशील आपलं सहर्ष स्वागत आहे. आपला पण अमूल्य वेळ आमच्या स्पर्धेसाठी काढून आलात. या स्पर्धेनिशील सहर्ष स्वागत. मान्यवरांचं हार्दिक स्वागत आपण करूया. पहिलं सत्र संपलंय. 50 बनवण्यामध्ये सक्षम ठरला रोटपाली संघ. 51 धावांचं आव्हान आहे जिथे संघासमोर. आणि जशी द्वितीय सत्राला सुरुवात होईल ऐकूया आपण लोकेंद्र ओझा सरांचा आवाज सेकंड इनिंग मध्ये. तोपर्यंत डीजे. चला नाणेफेकीच्या कॉलसाठी या. पहिल्या फेरीतील अंतिम लढत सामना होईल जय मातादी दिघोडे आणि दिघोडे बी आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना आदित्य किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा. दोन्ही संघांच्या कॅप्टनला आमची नम्रतेची विनंती आहे. आणि सेकंड कॉल आहे. याच्यानंतर आम्ही तुम्हाला कॉल करणार नाही. तुम्हाला टॉससाठी लगेचच आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे जिथे नाणेफेक केली जाईल. बोलूया आपण लोकेंद्र ओझा सरांकडे. ट्रॉम्बे कोलीवाडा संघाच्या कॅप्टनची रिपोर्टिंग आम्हाला मिळाली आहे. दिघोडे संघाच्या कॅप्टनला आम्ही विनंती करू की प्लीज लगेचच तुम्ही रिपोर्टिंग करायचे. जाऊया लोकेंद्र ओझा सरांकडे.
दोन संघांमध्ये टॉस करण्यात येईल. एका बाजूला असणारे दिगोडे संघ, एका बाजूला असणारे ट्रॉम्बे कोलिवडा संघ. तर टॉस करण्यात येईल आमचे गावचे सरपंच साहेब पाटील यांच्या हस्ते टॉस करण्यात येईल. दोन संघांमध्ये पहिल्या फेरीतील शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला दिगोडे संघ आणि एका बाजूला ट्रॉम्बे कोलिवडा संघ आपल्याला पाहायला मिळेल. हेड इज अ कॉल आणि टॉस जिंकला इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल दिगोडे संघ. काय निर्णय असणार आहे? क्षेत्ररक्षण. तर आपल्या वाट्याला जर प्रथमतः फलंदाजी आले तर कोणता माइंडसेट असणार आहे आपल्या संघाकडून? आम्ही जास्तीत जास्त रन टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करू. तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 45-50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न. तर आमची स्पर्धा आपण पाहिली तर ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच दर्शक वाजे या स्पर्धेबद्दल आपण काय सांगाल? खूप सुंदर असं आयोजन आहे. आम्हाला इथे एंट्री दिल्याबद्दल धन्यवाद. चालेल. दोन्ही संघाला असतील बेस्ट ऑफ लक. चांगला खेळ आपला करा. ईश्वर चरणी प्रार्थना असणार आहे. तो दोस्तों आइए इस सेकेंड इनिंग का यहाँ पर आगाज होगा बस कुछ ही पलों के बाद में. तर बादलजी मात्रे पेन अंबिवली यांच्या माध्यमातून हॅट्रिक षटकार जर लगावले, हॅट्रिक चौकार जर लगावला तर दोन्ही हॅट्रिक षटकारसाठी एकूण तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. और यहाँ पर डीप स्क्वायर लेग अंपायर के बाजू में मिसफील्ड होते हुए 2 रन 1 के बदले 2 रन 1 का 1 रन फ्री. वसंत पंचमी की यहाँ पर फ्री 1 रन मिलता हुआ 1 के साथ 1 2 रन यहाँ पर आते हुए मिसफील्ड के माध्यम से 2 रन और आसानी के साथ पहली गेंद पर 2 रन मुकम्मल करते हुए दोनों बैटर. और यहाँ पर जैसे पहली गेंद पर रन लेने का प्रयास था तो एक इंटेंट के साथ में, एटीट्यूड के साथ में, अप्रोच के साथ में पहले आए हैं बल्लेबाजी करने के लिए दोनों बैटर. और यहाँ पर अच्छी ड्राइव ऑफ साइड में और शॉर्ट कवर के रीजन में इस गेंद को हिट किया गया था. अच्छी फील्डिंग वहाँ पर, लो फुल टॉस डिलीवरी, फ्रंट फुट पर आकर ड्राइव किया था और 1 रन और आसानी के साथ मुकम्मल करते हुए 50 रनों का पीछा करते हुए यहाँ पर 3 रन बना चुके हैं दोनों बैटर. आराध्या 11 जीते आई उनके जीतू आई जीते उनके टीम यहाँ पर पीछा करते हुए 51 रनों का. और ये यहाँ पर एक मौका था, बहरहाल यहाँ पर एक बार फिर से गेंद गई थी और 1 रन मुकम्मल करते हुए शॉर्ट कवर के रीजन में. और लगातार हम देखेंगे पहली गेंद के बाद में ऑफ साइड की तरफ से ही रन लेने का प्रयास था. वहाँ पर काफ़ी अच्छे मौके उनके लिए बने गए थे. तो बहरहाल स्कोर की बात करेंगे तो 4 रन 51 रनों का पीछा करते हुए यहाँ पर आराध्या 11. और यहाँ पर लो फुल टॉस डिलीवरी थी, पहले से ही तैनात थे वहां पर डीप स्क्वायर लेग के रीजन में यह गेंद जाते हुए 1 रन पूरा किया, दूसरा रन भी यहाँ पर पूरा करते हुए दोनों बैटर. तो रन लेने का कोई मौका यहाँ पर जाया नहीं करते हुए और हर गेंद पर रन बनाने का प्रयास करते हुए, जिसकी वजह से लगातार उन्होंने फील्डरों को अभी तक पहला ओवर चालू है लेकिन अभी फील्डरों को काफ़ी बिजी रखा है रन लेने के मामले में और हर जगह से रन लेने का प्रयास करते हुए. अच्छी निशान होती है ये बैटरों की कि हर गेंद पर रन लेने का प्रयास करते हैं क्योंकि डॉट गेंदों से दबाव सा आता है. और यह जड़ में डाली गई थी गेंद, कमाल की गेंद थी, बेहतरीन गेंद के साथ में फॉलो थ्रू में गेंद को गैदर किया, रनों की संभावनाओं को पूरी तरीके से समाप्त करते हुए, नेस्तनाबूद करते हुए. अभी भी टोटल स्कोर 6 रन बन चुके हैं और इस 51 रनों की मंजिल को हासिल करने के प्रयास रत ये दोनों बैटर. और ये पहले से अपने इरादे जाहिर कर चुके थे, लेग स्टंप के ऊपर से मारना चाहते थे, फुलर लेंथ की डिलीवरी थी, बीट किया पूरी तरीके से और इसी के साथ में टोटल स्कोर 6 रन 1 ओवर की समाप्ति के बाद. तो यहां पर 51 रनों का पीछा करते हुए उनके ओपनर बैटर यहाँ नितेश पाटिल और निलेश पाटील और हरेश गावंड इन दोनों की. तर याच दरम्यान या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य आलंय
तर नारायणजी मस्कर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 1001 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. साहेबांचं या स्पर्धेनिशीर सहर्ष स्वागत. वाजे गावात कुठलीही स्पर्धा असो, नेहमीच या स्पर्धेसाठी असणारे योगदान, एक अमूल्य योगदान त्यांच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळतंय. सभी दानदाताओं का हम तहे दिल से आभार प्रकट करते हैं. बहुत बहुत धन्यवाद. और आपके हर एक पैसे की वजह से यहाँ पर आप देखेंगे इस टूर्नामेंट में 4 चांद लग रहे हैं और 4 चांद के साथ साथ में आसमान में आप थोड़ा स्पीड अप करें प्लीज. एक ओवर के बाद टोटल 6 रन. और सूरज भोईर यहां पर गेंदबाजी करने के लिए आएंगे. पहले ओवर के बाद 6 रन काफी तेजी के साथ में गेंद कॉट बिहाइंड की अपील वहां पर कर रहे थे. काफी रफ्तार यापी थी गेंद पर, उछाल लेते हुए ये गेंद गई थी विकेट कीपर के पास. यहां पर ये गेंद गई थी. आपस में बातचीत करेंगे, मंत्रणा लेंगे, उसके बाद ही अपना निर्णय जो अपील की गई थी उसके आगे की कार्रवाई ये दोनों अंपायर करेंगे. लेकिन बहरहाल कमाल की डिलीवरी यहां पर. ये कमाल की डिलीवरी. तर लवकृष ब्रदर्स नेरे, सूर्या ग्रुप नेरे यांच्या माध्यमातून आपल्याला 1100 रुपयाचं आर्थिक सहाय्य पाहायला मिळेल. तर मान्यवर आपल्याला पाहायला मिळतील लहूजी पाटील नेरे, त्यानंतर अंकुशजी पाटील नेरे, दशरथजी बामुगडे नेरे सरपंच आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर विलास पाटील जी साहेब यांच्या माध्यमातून, नंतर लवकुश ब्रदर्स ग्रुप नेरे पनवेल, सूर्या बैलाचे मालक या स्पर्धेनिशीर साहेबांचं सहर्ष स्वागत. अखंड महाराष्ट्रात सूर्या बैलाचं नाव आपल्याला टॉपला पाहायला मिळतंय. कमालीचा स्पीड त्याच्या बैलाचा आपल्याला पाहायला मिळतंय. और इसी बीच यहाँ पर शॉर्ट कवर के रीजन में अच्छा कैच यहाँ पर पकड़ा. इसके पहले की गेंद वाइड करा दी गई थी, उसके बाद यह बेहतरीन कैच पकड़ने के साथ ही बड़ा विकेट अपने नाम करते हुए पहले विकेट का यहाँ पर पतन होता हुआ. और यहां पर अच्छी लाइन और लेंथ के साथ में सही तरीके से कंट्रोल नहीं कर पाए थे गेंद को, और जो एलिवेशन चाहिए था बल्ले पर लगने के बाद गेंद का वो सही तरीके से नहीं था, जिसकी वजह से यहां पर विकेट हासिल करते हुए अपने टीम के लिए एक बड़ा झटका यहां पर लगता हुआ. पहली गेंद पर सूरज उनके माध्यम से वाइड आया और अगली गेंद पर विकेट निकालकर जो वाइड की भरपाई थी उसको पूरा करने का प्रयास करते हुए टोटल स्कोर की बात करेंगे तो 7 रन यहां पर 1 विकेट के नुकसान पर बड़ा विकेट यहां पर अपने टीम के लिए निकालते हुए. तो इस तरीके से आपको नियमित अंतराल पर विकेट निकालने की जरूरत है. 51 रनों का पीछा करते हुए आराध्या 11. जीतू आई जीते उनकी टीम यहां पर. केतन मात्रे अगले बैटर मैदान पर पहुंचेंगे. 51 रनों की मंजिल को हासिल करने का प्रयास करेंगे. तो रोडपाली के गेंदबाजों ने काफी अच्छा दमखम दिखाया पहले के शुरुआती ओवर में. पहले ओवर में 6 रन आए और उसके बाद यहां पर सूरज भोईर ने अपने टीम या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य आलंय. नंदकुमारजी पाटील वाजे यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं आर्थिक सहाय्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेनिशीर साहेबांचं सहर्ष स्वागत. त्यानंतर आपण जर विचार केला लवकुश ब्रदर्स ग्रुप नेरे पनवेल यांचा आता आपल्याला आदत किंग मल्हार पाहायला मिळते. सध्या गुलालात आपल्याला चर्चेत पाहायला मिळते. सूर्या आणि मल्हार आपल्याला सध्या बैलगाडा क्षेत्रात पाहायला मिळते. तिथे मात्र तो यहां पर ये देखेंगे कमाल की सूझबूझ के साथ में 1 रन हासिल किया था, लेकिन दूसरा रन लेना चाहते थे. अच्छी फील्डिंग सूझबूझ के साथ में, और ये स्ट्राइक एंड पर यहां पर हम देखेंगे नॉन स्ट्राइकर एंड पर स्टंप्स बिखर दिए गए थे. और इसी के साथ में
हमारे सत्यवान काकड़ी जी उन्होंने देखा परखा और ये निर्णय दिया कि बैटर रन आउट यहाँ पर हैं, तो बड़ा विकेट यहाँ पर हासिल कर देते हुए दूसरा रन लेने के प्रयास में दूसरा विकेट यहाँ पर गंवाते हुए बड़ा विकेट, और इसी बड़े विकेट के साथ में स्कोर की बात करेंगे तो टोटल स्कोर अभी भी 8 रन और 2 विकेट के नुकसान पर दूसरा बड़ा विकेट यहाँ पर हासिल करते हुए, और यहाँ पर ये देखिए पूरी तरीके से गेंद को पकड़ने का प्रयास था और ये रन आउट किया गया। स्ट्राइक एंड पर दूसरा रन लेने का प्रयास में बड़ा विकेट यहाँ पर हासिल करते हुए 8 रन 2 विकेट के नुकसान पर। तर लवकुश ब्रदर्स नेरे यांच्या माध्यमातून माझ्यासाठी तब्बल 200 रुपयाचं आर्थिक सहाय्य आहे। साहेबांचं मनपूर्वक आभार। या स्पर्धेनिशी आपलं सहर्ष स्वागत। विलासजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 200चं माझ्यासाठी आर्थिक सहाय्य साहेबांचं या स्पर्धेनिशी सहर्ष स्वागत। तर अनिकेत पाटील आपण कुठे असाल ना तर लगेच आपण साहिल पाटीलशी संपर्क साधा, यज्ञेश पाटीलशी संपर्क साधा, आपल्याला लगेच अर्जंट काम आहे। और यहाँ पर नए बैटर लेफ्ट हैंड बैटर मैदान पर पहुंच चुके हैं। रुपेश मात्रे पहली गेंद का यहाँ पर सामना करेंगे, कमाल की डिलीवरी, बेहतरीन अंदाज में जिगरा निकाल कर गेंदबाजी करते हैं। ऑफ स्टंप पर फुलर लेंथ की डिलीवरी के साथ में आगाज करते हुए यहाँ पर गेंदबाजी का सूरज, कमाल की गेंदबाजी अभी तक की नहीं है, और यहाँ पर रुपेश मात्रे का स्वागत करते हुए अच्छी गेंदबाजी करते हुए कहते हुए वेलकम इनवाजे। कमाल की डिलीवरी यहाँ पर थी, रफ्तार काफी गेंद थी, ओ जड़ में डाली गई थी गेंद, फॉलो थ्रू में गेंद को गैदर किया अपने दाएं हाथ से, और इसी के साथ में लगातार 2 बैक टू बैक डॉट गेंदें आते हुए, और लेफ्ट हैंडर बैटर के पास रुपेश के पास कोई मौका नहीं इन 2 गेंदों का मारने का प्रयास था पूरी तरीके से। और यहाँ पर विशाल 18 नंबर की जर्सी पहने हुए उनके चेहरे पर मुस्कान आप देख सकते हैं, जिस तरह से गेंदबाजी हुई है उनकी टीम के माध्यम से 51 रनों का पीछा करते हुए यहाँ पर बेहतरीन उसका डिफेंड करने का प्रयास करते हुए। अगली गेंद एक बार फिर से जड़ में डाली गई थी गेंद, बॉलर बैट ड्राइवर मौका बन सकता था, नॉन स्ट्राइकर एंड पर डायरेक्ट हिट लगती तो वहां पर फील्डर मौजूद थे, उन्होंने गेंद को गैदर किया सिली मिड ऑन के रीजन में, और डायरेक्ट लगती तो मौका बन सकता था, लेकिन यहां पर ये इस ट्रॉफी की जो है आस में फील्डर विकेटों की तलाश में अच्छा विकेट यहां पर मिलने का मौका हो सकता था अगर डायरेक्ट लगती तो, लेकिन बहरहाल काफी दबाव में यहां पर बल्लेबाजी की टीम की बात करेंगे। आराध्या 11 आई जीतू आई जीते उनके टीम के माध्यम से यहां पर जो है काफी रनों का दबाव उनके ऊपर पूरी तरीके से हावी होता हुआ 9 रन अभी तक बना चुके हैं, और ये लॉफ्ट कर दिया हवा में गेंद, फील्डर उसके नीचे, और इसी के साथ में वाइड इस लॉन्ग ऑफ के रीजन में ये कैच यहां पर छूटा हुआ, और अमूमन ऐसी गलती देखने को नहीं मिलती है, खास करके फील्डिंग टीम उनके माध्यम से, श्याम स्पोर्ट्स रोडपाली उनके माध्यम से। बहरहाल ये कैच छूटता हुआ कितना महंगा पड़ेगा ये तो वक्त ही बताएगा। 2 ओवर के बाद टोटल स्कोर 10 रन, 2 ओवर के बाद 10 रन। राहुलजी मायदे यांना विनंती आहे, नेरे आपण लगेच आमच्या मंचावर राहायचंय। या स्पर्धेनिशी आपलं सहर्ष स्वागत आहे। साहेब आपण कुठे असाल तर लगेच आपण स्टेजशी संपर्क साधा, आपलं या स्पर्धेनिशी सहर्ष स्वागत। और यहां पर हम देखेंगे 2 ओवर के बाद में टोटल 10 रन, 2 ओवर के बाद 10 रन के साथ में बेहतरीन अंदाज में यहां पर गेंदबाजी करते हुए टीम के श्याम स्पोर्ट्स रोडपाली उनके गेंदबाज दो ओवर 10 रन के साथ 51 रनों का पीछा करते हुए यहां पर टीम, तो बहरहाल हम देखेंगे कि श्याम स्पोर्ट्स रोडपाली उनकी टीम काफी अच्छी स्थिति में यहां पर 2 ओवर के बाद 10 रन और अभी तक 2 विकेट निकाल चुके हैं अपनी टीम के लिए। हर ओवर में एक महत्वपूर्ण विकेट निकालने के साथ में दबाव बनाने का प्रयास करते हुए आराध्या 11 टीम उनके लिए। राइट हैंड गेंदबाज, और ये इस बार देखिए लेंथ में परिवर्तन, पहले ही गेंद यहां पर रफ्तार पर कंट्रोल किया था यहां पर, और जिस रफ्तार से दौड़ कर आए थे
टर्न लेते हुए गेंद लगभग आप देखेंगे, अगर यूट्यूब में देखेंगे तो 24 लाइव उनके माध्यम से अगर आप देखेंगे तो ऑफ स्टंप पर गिरने के बाद में टर्न हुई गेंद, ऑफ टर्न लेते हुए, चकमा देते हुए अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास था, बीट किया पूरी तरीके से, बल्ला पहले घुमा चुके थे, कोई मौका यहां पर नहीं दिया था गेंदबाज ने। हेलो, हाँ सर, हेलो, और यहां पर गेंद को हुक कर दिया और इसी के साथ गेंद जाते हुए लॉन्ग लेग के रीजन में, इट्स अ लॉन्ग 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 सिक्सर। तर नक्कीच सध्या अड्ड्यात मात्र एकच नाव आपल्याला गाजवत असताना पाहायला मिळतंय, लवकुश ब्रदर्स ग्रुप नेरे यांचा आज आपल्याला पाहायला मिळाला हरग्राम फाटीमध्ये मल्हार आणि दुर्जाची गाडी पाहायला मिळाली, सलग 2 गुलालाचे मानकरी त्यांना आपल्याला पाहायला मिळालं, कमालीची लढत जरूर पाहायला मिळाली, तिथे मात्र निर्वाद वर्चस्व त्यांचं आपल्याला पाहायला मिळालं आणि टॉप गेअर सूर्य आपल्याला पाहायला मिळेल ऑन फॉर्म मध्ये। सध्या पूर्ण अड्ड्यामध्ये नाव म्हणजे एकच, सूर्या बैल आपल्याला नेरता पाहायला मिळतं, सूर्या शेठ म्हणून ओळख आपल्याला पाहायला मिळते, लवकुश ब्रदर्स ग्रुप नेरे यांचा सूर्या आणि मल्हार सध्या टॉप गेअर आपल्याला पाहायला मिळते। कमालीची इथे मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला बिंजोड क्षेत्रामध्ये नाव आपल्याला लौकिक करत असताना 2 बैलांना पण पाहू, कमालीची इथे आपल्याला पाहायला मिळाली, 2 आज लढत पाहायला मिळाली। पहिल्याला होता दुर्जा आणि मल्हार 8855 नंबर प्रसिद्ध असणार आपल्याला पाहायला मिळतोय। तर खेळाडू कक्षामधून कोणी आतमध्ये जायचं नाहीये, सर्व खेळाडूंना विनंती आहे, नाहीतर आपल्या संघाला पॅनलाइज करण्यात येईल। सर्व खेळाडूंना विनंती आहे, आपल्याला प्रेमाची हाक असणार आहे।
तर मैदानात कुणी नका, आपल्याला विनंती आहे आपण कुणीच मैदानात येऊ नका आणि सामना चालू करायचा आहे. तर सामना चालू करा. पंच आपल्याला विनंती आहे. तर क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला तो आइए ब्रेक के बाद एक बार फिर से आपसे तर चला पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. रूल्स सामना इथे सुरू होईल. चला सामना सुरू करायचंय. रोडपाली संघ आपण क्षेत्ररक्षण सजवायचा सामना सुरू करायचा. पंच वॉर्निंग दिलेली आहे. सामना सुरू करायचे. ऑल इज वेल. रूल्स आर रूल्स माय फ्रेंड. सर्वांना नियम सारखे आहेत. रोडपाली आमचा संघ नाही किंवा जिथे आमचा संघ नाही. आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला फक्त क्रिकेट बघायचे आणि क्रिकेट खेळायचे. स्पर्धा इथे आमच्या अभिमानाची आहे आणि या दोन्ही संघांना मी विनंती करेन तुम्ही सहकार्य करा. आमचा पहिला आयोजन आहे. सामना सुरू होईल. ऑल इज वेल. आणि कोणालाही अनुमती नाही मैदानाच्या आतमध्ये जाण्याची. जर कोणता खेळाडू कोणत्या संघाचा प्रेक्षक जर आतमध्ये गेला तर संघ डायरेक्ट बाद आहे. आयोजन कमिटीचा डिसिजन आहे. ऑल इज वेल. सामना सुरू होईल. ओझा सर. तो अगली गेंद यहाँ पर ऑफ स्टंप के बाहर दी है. उसको मारने का प्रयास था, पूरी तरीके से चूक है. यहाँ पर पहले ही अपने इरादे जाहिर करने के बाद में ऑफ स्टंप के बाहर आकर लगातार यहाँ पर बल्लेबाजी ऑफ स्टंप के बाहर आकर हो रही है. तो टोटल बात करेंगे 2.4 ओवर के बाद 16 रन 2 विकेट के नुकसान पर. और आराध्या 11 जीतू आई जीते उनको 35 रनों की जरूरत. 14 गेंदे और 35 रनों की जरूरत इस मुकाबले में जीत हासिल करने के लिए. तो बहरहाल यहाँ पर गेंदबाज अनिकेत पाटिल और इस बार गति में परिवर्तन किया था. स्क्वायर लेग अंपायर के पास में यह गेंद जाते हुए 1 रन पूरा किया. दूसरा रन लेने की कोई संभावना वहां पर नहीं थी. तो 1 रन जोड़ता हुआ टोटल स्कोर में. और इसी 1 रन के साथ में स्कोर की बात करेंगे तो आंकड़ा पहुंचता हुआ टोटल 17 रन 2 विकेट के नुकसान पर. अब आराध्या 11 जीतू आई जीते उनको 13 गेंदों पर 34 रनों की जरूरत है. तो मुकाबला काफी, इसको अगर बराबरी पर लाना है तो टीम आराध्या 11 जीतू आई जीते उनकी टीम को कुछ अलग सा प्रयास करना होगा. इस अंतिम गेंद पर अगर लीगल डिलीवरी यहां पर डाली जाती है तो देखते हैं यहां पर किस तरह की ये गेंद डाली जाती है या कौन सा नतीजा कौन से फेवर में आता है. तो बहरहाल इंतजार करिए. 13 गेंदे और 34 रन के साथ में मुकाबला बड़ा रोमांचक होता हुआ. रोडपाली की टीम के गेंदबाज काफी अच्छी लाइन और लेंथ के साथ में गेंदबाजी करते हुए और ये बैटर उनका स्वागत किया. यहां पर अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास था और पूरी तरीके से इस बार बीट करते हुए अच्छी रफ्तार वाली गेंद थी. अपने हाइट का इस्तेमाल करते हुए, बाउंस का इस्तेमाल करते हुए, स्पीड का इस्तेमाल करते हुए चकमा दिया बैटर को. इसी के साथ 3 ओवर समाप्त और 3 ओवर की समाप्ति के बाद टोटल 17 रन. तर आमचे नारायण मस्कर त्यांना सुद्धा मी विनंती करेन. नंदकुमार पाटील असतील, नरेश पाटील, आमचे जगदीश पाटील, सर्वांना विनंती. आमचे जयदास पाटील वाजेपूर त्यांचं सुद्धा इथे शुभागमन. तर निश्चितच अमय शेठ पाटील यांना मी विनंती करेन. आमचे नारायण दादा मस्कर त्यांचं सुद्धा इथे स्वागत केले जाईल. टेम्पोची सर्व्हिस तुम्हाला कधी पाहिजे असेल तर त्यांचा नंबर आम्ही तुम्हाला नक्कीच पोहोचू. तर नारायण मस्कर, अंकुश पाटील नेरे त्यांना सुद्धा मी विनंती करू. नारायण मस्कर त्यांचं इथे स्वागत केले जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सन्मान चिन्ह, मायेची उबदार शाल, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. आणि नारायणदादा मस्कर यांच्याकडून आम्हाला 1111 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभले. त्यांचं सुद्धा आम्ही इथे स्वागत करतोय. त्यानंतर आमचे नरेश पाटील उर्फ नरू, त्यांचं सुद्धा इथे स्वागत केलं जाईल. तर नरेश पाटील त्यांचं सुद्धा इथे सहर्ष स्वागत आहे. निश्चित स्पर्धेला जेव्हा ते येतात तेव्हा वेगळी मजा येते.
त्यानंतर लवकुश ब्रदर्सचे सर्वे सर्वा अंकुश पाटील इथे आमच्या मंचावरती उपस्थित, त्यांना सुद्धा मी विनंती करेन, त्यांचं सुद्धा इथे सहर्ष आम्ही स्वागत करू. लवकुश ब्रदरचे सर्वे सर्वा. तर लवकुश ब्रदर्स यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो. मी अमरशेठ पाटील यांना विनंती करेन आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. विलास पाटील आपण या, आपलाही सन्मान आपण स्वीकारायचा आहे. त्यांना मी विनंती करेन आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. तर थोड्या क्षणात दिघोडे संघ मैदानामध्ये उतरणार आहे आणि दिघोडे संघाचे एक खंबीर नेतृत्व आणि व्यावसायिक क्षेत्रामधील अग्रगणित नाव सन्माननीय मयूरशेठ घरत यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर या. शेठ आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. त्यासोबत आलेले आमचे सन्माननीय निलेश शेठ पाटील त्यांना देखील आम्ही विनंती करू. शेठ आपण व्यासपीठावर या, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मान्यवरांचा मी हार्दिक आभार व्यक्त करतो. नाउ बैक टू क्रिकेट. और यहाँ पर ऑफ स्टंप के बाहर डिलीवरी थी, वाइड करार दी गई थी. एक और रन जुड़ता हुआ टोटल स्कोर में. अब यहाँ पर हम बात करेंगे आराध्या 11 जीतू आई जीते. उनकी टीम को टोटल 12 गेंदों पर 33 रन की जरूरत है. तो ये दो टीमें बेहतरीन यहाँ पर मुकाबला खेलते हुए. लेट श्याम स्पोर्ट रोड पाली कमाल की यहाँ पर गेंदबाजी करते हुए, और ये देखिए नो मैंस लैंड पे ये गेंद गई थी. ये एक्स्ट्रा कवर के रीजन में एक रन पूरा किया आसानी के साथ. दूसरा रन भी मुकम्मल करते हुए दोनों बैटर जब तक थ्रो पहुंचा नॉन स्ट्राइकर एंड पर 2 रन पूरा कर चुके थे. अब यहां पर से जो समीकरण बनते हैं 11 गेंदों पर 31 रन. और देखते हैं किस तरीके से ये स्कोर बनते हैं. 20 रन 2 विकेट के नुकसान पर. और यहां पर लेट श्याम स्पोर्ट्स रोडपाली उनके गेंदबाज काफी अच्छी गेंदबाजी करते हुए, और उसका फायदा उनको यहां पर होता हुआ. अगले गेंदबाज सूरज भोईर अपनी टीम के लिए एक बार फिर से दूसरा ओवर लेकर आते हुए. पहले ओवर में अच्छी गेंदबाजी की थी और यह जड़ में डाली गई थी. गेंद को ड्राइव कर दिया. गेंद जाते हुए मिड ऑन के रीजन में पहला रन लिया तेजी के साथ. दूसरा रन भी यहां पर मुकम्मल करना चाहते हैं और मुकम्मल करते हुए तीसरे रन के लिए दौड़ते हुए एक बार फिर से नो मैंस लैंड पे ओवर थ्रो के माध्यम से चौथे रन के लिए दौड़ पूरी करते हुए, मुकम्मल करते हुए. तालियां. 4 रन दौड़कर मुकम्मल करते हुए बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट के साथ में. जैसे मौका मिला हर मौके को रन में कन्वर्ट करने का प्रयास करते हुए पूरी तरीके से, और 4 रनों के साथ आंकड़ा पहुंचता हुआ 24 रन. और समीकरण की बात करेंगे 10 गेंदों पर 27 रनों की जरूरत है. और यहां पर आराध्या 11 जीतू आई जीते उनकी टीम यहां पर एक अलग अंदाज में, खास करके आखिरी 12 गेंदों की पहली 2 गेंदों पर अच्छे यहां पर रनिंग बिटवीन द विकेट के साथ में बेहतरीन अंदाज में क्रिकेट खेलती हुई. और देखते हैं यही मोमेंटम को, यही स्पीड को और यही गति को बरकरार रख पाते हैं या नहीं. तो बहरहाल एक बार फिर से सूरज भोईर पहली गेंद वाइड, उसके बाद 2, उसके बाद 4. 7 रन अभी तक इस ओवर से दे चुके हैं और मंजिल और पास आने का प्रयास करते हुए 10 पे 27. और यहां पर ये देखेंगे. तर याच दरम्यान ज्यांचं आगमन झाले ते आमचे बंधू आतिश पाटील आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 3111 रुपयाचा आर्थिक सहाय्य आम्हाला लाभले. ते आतिश पाटील आपण इथे आगमन झाले. आणि निश्चित आमचे अतिथी मान्यवर अतुल पाटील त्यांचं सुद्धा इथे आगमन झाले. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. जाऊया मैदानावरती. और यह फुल टॉस गेंद, फील्डर वहां पर मौजूद. वॉटरफुल, ब्यूटीफुल, पावरफुल, वंडरफुल. रिजल्ट इज ऑल्सो फुल. गेंद स्क्वायर लेग सीमा रेखा पार. षटकार. और इसी आसमानी हिट के साथ में समीकरण पूरी तरीके से बदलते हुए आराध्या 11 जीतू आई जीते उनकी टीम को 9 गेंदों पर 20 रन की जरूरत. और इस ओवर ने इस मुकाबले के रुख को पलट के रख दिया. और यह कमाल की रचनात्मक हिट यहां पर देखने को मिलती हुई. गेंद जाते हुए फाइन लेग सीमा रेखा पार पार पार. रन मिलते 4 और 4.
और बेहतरीन हिट यहाँ पर ऑफ स्टंप के बाहर आ गए थे, एकदम झाड़ू नुमा शॉट पहले से इंतजार कर रहे थे, वेट एंड वॉच, और जैसे ही गेंद मिली और बल्ले पर लगी वहां पर 4 रनों का स्टैंप उनके स्कोर कार्ड में लग चुका था। इसी के साथ 35 पर 2 पहुंचता हुआ आंकड़ा। अब समीकरण की बात करेंगे तो 8 गेंदे 16 रन, बेहद ही रोमांचक मुकाबला चलता हुआ वाजे के खूबसूरत भव्य दिव्य अलौकिक नाइट क्रिकेट टूर्नामेंट में यह मुकाबला चल रहा है लेट श्याम स्पोर्ट्स रोड पाली, जहां पर 3.4 ओवर के बाद 35 रन 2 विकेट के नुकसान पर सामने आराध्या जीत I11 जीतू आई जीते 16 रन, 8 गेंदे 16 रन के साथ समीकरण पूरी तरीके से तहस नहस करते हुए, बर्बाद करते हुए, कमाल की बल्लेबाजी, सूरज भोईर की गेंदों पर लगातार रन बरसते हुए, चौके छक्के बरसते हुए, दोनों बैटर एक समझदारी के साथ में अच्छी साझेदारी निभाते हुए अच्छी क्रिकेट। और यहां पर लो फुल टॉस डिलीवरी थी, गेंद को ड्राइव कर दिया, गेंद जाती हुई लॉन्ग ऑन के रीजन में, और तब तक मौका था 2 और रन मुकम्मल करने का। तो काफी बड़ा महंगा ओवर साबित होता हुआ टीम लेट श्याम स्पोर्ट्स रोडपाली उनके टीम के लिए, और आराध्या 11 जीतू आई जीते उनके टीम के लिए अच्छा ओवर। 7 गेंदे 14 रन, क्या अंतिम गेंद इस ओवर की पूरे समीकरण को और भी तहस नहस कर देगी। और यह फुल टॉस डिलीवरी थी, दिशा भर दी गेंद को, गेंद जाते हुए डीप स्क्वायर लेकर रीजन में 1 रन पूरा किया, दूसरा रन यहां पर मुकम्मल करते हुए अच्छे फील्डिंग, डायरेक्ट स्टंप के ऊपर थ्रो, विकेट कीपर ने गैदर किया, स्टंप्स भी खेले। इसी के साथ एक और बड़ा विकेट, बैक टू दी डग 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 आउट। लेने का प्रयास में 38 रन पर एक और विकेट गिरता हुआ, 38 रन पर तीसरा विकेट गिरता हुआ, 17 गेंदों पर 32 रन बनाकर नीलेश पाटिल रन आउट होकर वापस आते हुए कमाल की फील्डिंग के साथ में बेहतरीन थ्रो यहां पर करते हुए। टोटल अगर हम बात करेंगे इस समीकरण की तो 38 रन बन चुके हैं, 3 विकेट के नुकसान पर, 6 गेंदों पर टोटल 6 गेंदे और 13 रन के साथ में मुकाबला बेहद ही रोमांचक होता हुआ। यहां पर ये दो टीमें काफी खतरनाक अंदाज में क्रिकेट खेलते हुए, और जिस तरीके से यहां पर आराध्या 11 जीतू आई जीते उनकी टीम ने वापसी करी है, काबिले तारीफ है। और जो 2 ओवर में 34 रन चाहिए थे, कमाल की बल्लेबाजी यहां पर करते हुए समीकरण की अगर हम बात करेंगे तो अगली 6 गेंदे और 13 रन इस मुकाबले का समीकरण बनते हुए, और किस तरीके से इस मुकाबला जो है अपने परवान चढ़ेगा, अपने करवट बदलेगा, ये तो वक्त ही बताएगा। लेकिन यहां पर अगर हम बात करेंगे तो वैभव भाई जो 4 रन दौड़कर मुकम्मल किए थे, या कहिए तोहफा में जो 4 रन दिए थे, वो यहाँ पर कितना भारी पड़ेगा ये तो वक्त ही बताएगा। तो फिलहाल अगले गेंदबाज राहुल भोईर यहाँ पर एक बार गेंदबाजी की कमान संभालेंगे। और पिछले ओवर की अगर हम बात करेंगे तो काफी लंबा महंगा ओवर पड़ा था। तो बहरहाल समीकरण चेंज होते हुए 6 गेंदे और 13 रन के साथ में यह समीकरण पहुंचता हुआ। गेंदबाज से यार राहुल, ओह, और यहां पर ये देखिए ऑफ स्टंप के बाहर ये गेंद डाली थी, गेंद के साथ कोई छेड़खानी करने का प्रयास नहीं किया था। उन्हें शायद लगा कि ऑफ स्टंप के काफ़ी बाहर ये गेंद जाएगी और जो है अंपायर अपने हाथों को खोल देंगे। लेकिन यहां पर काफ़ी मुस्तैद हमारे अंपायर हैं और काफ़ी अनुभवी अंपायर हैं रायगढ़ क्रिकेट कमेंट्री एसोसिएशन के, उनके माध्यम से ये बहुत ही अच्छी निर्णय उनके इस टूर्नामेंट में अभी तक रहे हैं। और यहां पर ऑफ स्टंप के बाहर थी ये गेंद, शॉर्ट कवर के रीजन में बेहतरीन अटेम्प्ट, यहां पर कमाल की एफर्ट देखने को मिलती हुई, पूरी तरीके से जान झोंकते हुए एक एक रन की कीमत को समझते हैं। एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू। और यहां पर उसी तरीके से एक एक रन की कीमत को समझते हुए पूरी तरीके से ये देखिए ऑफ स्टंप पर उछाल लेती हुई ये हिट थी, और उछाल लेते हुए फील्डर ने उसको लपकने का प्रयास किया। अच्छा अटेम्प्ट, अच्छा प्रयास,
और इसकी वजह से बात करेंगे स्कोर की तो स्कोर पहुंचता हुआ टोटल 39। 4 गेंदे 12 रन समीकरण बनते हुए इसके पहले मुकाबले में जब आज के दिन का पहला मुकाबला था तो आकाश सेल के चिंचोली ने 1 पर 4 रन चाहिए थे तो फाइन लेग के रीजन में चौका मारकर अपनी टीम को जीत दिलाई थी। तो ये अलग बात है कि उसके बाद अगला मुकाबला वो हार गए, लेकिन लगभग उसी तरह का मुकाबला यहां पर चढ़ता हुआ 4 गेंदे और 12 रन के साथ में समीकरण यहां पर पूरी तरीके से इस मुकाबले के लिए तैयार होते हुए 2 सीमा रेखा के बाहर फील्डरों की बात करेगी तो ये वाइडिस, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन और डीप स्क्वायर लेग, ये 3 फील्डर हैं। डीप मिड विकेट ये 1, 4 और 5वें फील्डर बैकवर्ड पॉइंट के रीजन में 30 यार्ड सीमा के बाहर तैनात किए गए ने क्लोज कीपिंग के साथ में यहां पर विकेट कीपर अपनी भूमिका निभाते हुए बहरहाल ये उछाल लेते हुए गेंद को उछाल दिया, गेंद जाते हुए लॉन्ग लेग सीमा रेखा पार 4 रन के लिए। समीकरण बदलते हुए आराध्या 11 जीतू आई जीते उनकी टीम को 3 गेंदों पर 8 रन की जरूरत। कमाल की उम्दा किस्म की बल्लेबाजी से पिछले 2 ओवर में पूरी तरीके से हवा का रुख अपनी तरफ मोड़ दिया। हवाई फायर, गेंद वाइड, लॉन्ग ऑन, सीमा रेखा पार, गेंद मिली परफेक्ट स्लॉट में, भेज दिया बाजू वाले प्लॉट में। हाई सो मच। यदि मुकाबला बराबरी पर खत्म होता है तो सुपर ओवर खेला जाएगा। 1 गेंद बची है और 2 गेंदे और जीतने के लिए 2 रन की जरूरत है। क्या कमाल का मुकाबला, क्या लड़ाई लड़ी है जीते टीम ने। रोटपल्ली क्रिकेट टीम क्या प्रयास करेगी या फिर जीते क्रिकेट टीम यहां पर मुकाबला जीतेगी। किसकी जीत किसकी हार, क्या मुकाबला बनेगा, क्या जबरदस्त मुकाबला है, ये गेंद तय करेगी इस मुकाबले का नतीजा, इस मुकाबले का भविष्य। लाजवाब ये मुकाबला है। 2 गेंदे 2 की आवश्यकता। आड़े बल्ले से खेला, पीछे खिलाड़ी मौजूद, खिलाड़ी पहुंचेगा, दूसरे की कोशिश है और यहां पर बल्लेबाज आउट। अंतिम 1 गेंद और जीतने के लिए 1 रन के कंपलसरी यहां पर जरूरत होगी। यदि बराबरी पर मुकाबला खत्म होगा तो मुकाबला सुपर ओवर में जाएगा। और यहाँ पर मनोहर भाई, भोपी भाई, आप आदित्य भाई, यहाँ पर 2007 का वर्ल्ड कप का मुकाबला याद आ गया, हिंदुस्तान वर्सेस पाकिस्तान। और उसके बाद में हिंदुस्तान की टीम ने बोल्ड आउट में वो मुकाबला अपने नाम किया था। तो बहरहाल 1 पर 1 रन चाहिए। सारे ताले खोल दो, सारे ताले खोल दो, फिजा में क्रिकेट के रंग खोल दो। 1 गेंद पर 1 रन के साथ में एक और दिलचस्प मुकाबला, कांटेदार मुकाबला यहां पर चलता हुआ आप देखेंगे। मैदान के चारों ओर दर्शकों की भीड़, 1 पर 1 चाहिए और अगर मुकाबला बराबरी पर समाप्त होता है तो सुपर ओवर डाला तो बिल्कुल यहां पर सुपर ओवर क्या होगा, हम भी सुपर ओवर के इंतजार में हैं। अंतिम 1 गेंद और 1 की आवश्यकता। कौन जीतेगा बाजी, किन के सपने होंगे साकार और किन के सपने बिखर जाएंगे। 1 गेंद और 1 की आवश्यकता। एक तरफ है श्याम स्पोर्ट्स रोटपल्ली, दूसरी तरफ आराध्या 11 जीतू आई जीते। हमें कोई फर्क नहीं पड़ता कौन सी टीम खेल रही है, लड़ रही है, हम तो सिर्फ एंटरटेनमेंट चाहते हैं और दिस इज एंटरटेनमेंट। 1 गेंद 1 की आवश्यकता। मुकाबला कौन जीतेगा, किसकी जीत किसकी हार, केवल तालियों की आवाज आनी चाहिए। यदि मुकाबला बराबरी पर खत्म होगा तो सुपर ओवर है। 1 गेंद 1 की आवश्यकता और यहां पर मुकाबला जीता आराध्या 11 जीतू आई जीते। कांग्रेचुलेशंस, वेल प्लेड, डीजे प्ले।
तर निश्चितच आमच्या इथे अमय शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आमचे बंधू इथे आतिशभाई पाटील त्यांचं इथं स्वागत केलं जाईल आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 3111 रुपयाचं आर्थिक सहाय्य आम्हाला लाभले. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करणारे